नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. पुन्हा एकदा जाऊया आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकडे. पुन्हा एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. जाऊया मालवणी समोलोचन केंद्रावरसून. केंडीर बॉयज संघ नाणेफेकीचं कौल, नशिबाचं कौल केंडीर बॉयज संघाच्या बाजून. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलो. सामना सुरू होण्याचं प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली गेली. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमीर. पहिलोच चेंडू फलंदाज साहिल पहिल्या चेंडूवर करू गेलो व्हॅलेंटाईन, झालो मात्र क्वारंटाईन. न्यू बॅटर मैदानामध्ये ऋषी पावला टाकताना दिसता. पहिल्या चेंडूवर लागलेला कलाम साहिल मैदानाच्या बाहेर परतलो आणि दुसरं बॅटर मैदानामध्ये ऋषी. षटकातील दुसरा चेंडू स्वीपचा फटको, आडव्या बॅटिंग फटको खेळण्याचा प्रयत्न झालो. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झालो नाही. बाकीचे सुपरस्कार पूर्ण करता यष्टरक्षक निर्धाव चेंडूची झाली असं सांगता. दोन चेंडूचा खेळ झालो समाप्त. राहुल पोके गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटकातील तिसरा चेंडू आडव्या बॅटचा फटको, डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू हातात, त्यानंतर परत हातातलो चेंडू पायात. परत एकदा रनआउटची संधी, डिरेक्ट हिट. पंचांकडे झालेला अपील. पंचांचा एक बोट आकाशाच्या दिशेवर. ऋषी जवळपास पहिलो रन पूर्ण केल्यान होत्या. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न झालो. जवळपास अंतर पुरा केल्यान एक हितासाठी ऋषी मैदानामध्ये जाता जाता पॉपिंग क्रीज पुरा करता करता ऋषी रवलो आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरं हादरो लागलो. दुसरा लागलेला कलाम सांघिक धाव संख्या स्थिरावली गेली असता एक धाव फलकार. 3 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. संदीपच्या माध्यमातून आपण अनेक गाणी ऐकतो. आजचा 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, आणि व्हॅलेंटाईन डे ची सुद्धा गाणी डीजे संदीप कडनं ऐकतेलो, कारण संदीपकडे स्टॉक मोठो असा. स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच वेळानंतर आयकॉन का आमिर. यावेळी मात्र सुरेख चेंडू, टप्प पडल्यानंतर थोडीसो खाली राहणार चेंडू. त्यानंतर मात्र अमीर बीट झालो. परिणामी निर्धाव चेंडूची झाली सांगता. 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धाव संख्या धाव फलकार 1 धाव. यावेळी मात्र सुरेख चेंडू. परत एकदा बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा यांचा जसं काही संपर्क नसता तसं क्रिकेटच्या परिभाषेत वलवण्याचा अर्थ नसता. हे मात्र फलंदाज आमिर फक्त वलवता, फक्त वलवता, फक्त वलवता. षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र नागा पडलेलो चेंडू होतो. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूचा झालेला प्रवास. 2 क्षेत्ररक्षक सकाळी जॉगिंगला आल्यासारखे धावतात, मात्र बघता बघता चेंडू गेलो सीमारेषा पार, चौकार.
एका षटकाचा खेळ झाला असा समाप्त. 5 धावा धाव फलकार 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवर मात्र आमिरच्या बॅटमधनं एक चौकार बघूक मिळालो आणि चौकारनेशी मात्र सांघिक धावसंख्या 4 ने वधारली. एका थापट्यावर जाऊन पोहोचलेला धावफलक 5 धावा धाव फलकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गितेश नागापटलो. चेंडू मोठो फटको खेळण्यासाठी प्रयत्न तर झालं होतो. बॅटची कडा घेता चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन विसावलं हो. यष्टीरक्षकाच्या वळ्यात जाऊन विसावलेलो चेंडू आणि यावेळी मात्र फलंदाजाच्या नावाचा लागलेला कलाम फलंदाज विष्णू पवेलियनच्या दिशेन डकआउटच्या दिशेन. न्यू बॅटर मैदानामध्ये सुदेश भोसले हय मात्र इल्याबरोबर पंचांकडे अपील केला गेला. विकेट किपरच्या माध्यमातून पंचांकडे केलेला होता या अपील. वगीच केला होता या अपील. वगीच ते का देव बघित. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 5 धावा धाव फलकार 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑन साइडच्या दिशेने झालेलो चेंडूचा प्रवास. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेता चेंडूची परती करता तोपर्यंत मात्र एकेरी धाव एक या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. गितेशच्या षटकातील 6 धावा धाव फलकार 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी नाजूक आणि केविलवाणी स्थिती असता मैदानामध्ये. मात्र दुसऱ्या बाजून जोपर्यंत आमिर षटकातील पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलो गेलो. जोपर्यंत पॉइंटचं क्षेत्ररक्षक स्क्रीनवर इलो चेंडूची परती केल्यान तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची गणना झाली. पोलंड चेंडूची झाली असा गणना. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 6 धावा धाव फलकार 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. षटकातील पुढचा चेंडू मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी स्लोवर गतीचा होतो चेंडू. मालवणीत जे का म्हटला जाता रानल्यान टोपभर वाढल्यान वाटीभर अशा पद्धतीच्या चेंडूवर फलंदाज आमिर झालो बीट. आमिरच्या नावाचा लागलेला कलाम ज्या माशासाठी केंडीर बॉयन्स संघान या जाळ्या रचला गेला त्या जाळ्यात मात्र आमिर नावाची मोठी सुरमय अडकली. रॉबिन 5 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 6 धावा धाव फलकार. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांनी केली कमाल. गोलंदाजीची जादू मैदानामध्ये चढली आणि इल्याबरोबर मात्र फलंदाज रॉबिन मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने जाताना दिसलो. अजून एक लागलेला कलाम अजून एक खेळाडू तंबूच्या आश्रया रावण्याच्या दिशेने डकआउटच्या दिशेने.
मैदानामध्ये पावलं टाकता नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित, स्ट्रायकिंग एंडला सुदेश भोसले. 2 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. 6 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज तिसऱ्या षटकात होतो असा प्रारंभ. अर्धी टीम स्वस्तात माघारी परतली असा 6 धावा धाव फलकार. गरज असा टोचन करूची धावसंख्येक टोचन करूची गरज मैदानामध्ये. सुरतच्या षटकातील पहिलं चेंडू हलक्या हातान चेंडू ऑन साइडच्या रिजन मध्ये स्टिअर केलं गेलो. पहिली धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न नसतो मैदानामध्ये. एकेरी धावीवर 2 फलंदाज समाधान मानतात. एक या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. 7 धावा धाव फलकार. आंतरराष्ट्रीय खेळाडू MS धोनीचा जर्सी क्रमांक 7, आठवड्याचे वार 7, इंद्रधनुमध्ये रंग 7 आणि लग्नाचे फेरे सुद्धा 7. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातान चेंडू स्टेअर करण्याचा धन्यता मानता रोहित नावाचा फलंदाज. कव्हरचं क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतलो. चेंडूची फेकी करतलो. तोपर्यंत मात्र एकेरी धावेत मात्र आटकेचो पेटको. 8 धावा धाव फलकार. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र नाका पडलेलो चेंडू होतो. शॉर्ट टर्म पुल करण्यासाठी प्रयत्न तर झालं होतो. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क येणार नाही. शरीराचा वेध घेणारो चेंडू. परिणामी निर्धाव चेंडूची झाली असं सांगता 8 धावा धाव फलकार 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुरतच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र फ्लिक ऑफ द रिक्सो फटको. डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन. पहिल्या प्रयत्न क्षेत्ररक्षक स्क्रीनवर इलो चेंडूची फेकी केल्या. तोपर्यंत मात्र 2 फलंदाज एकेरी धावेनिशी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. एक या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. 9 धावा धाव फलकार. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ असा प्रगतीपथार. सुरतच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांका कवायत करूक भाग पाडणारा चेंडू. वाईडच्या स्वरूपात एकेरी धाव निघता. एक या धावसंख्येत सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात परावर्तित झाली. 10 धावा धाव फलकार. षटकातील पुढचा चेंडू रोहित स्ट्रायकिंग एंडला हलक्या हातान चेंडू स्टिअर केल्यान. चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो. खराब चेंडूवर प्रहार करायचो. एका क्रिकेटमध्ये स्ट्रॅटर्जी म्हटली जाता आणि ही स्ट्रॅटर्जी एका मालवणी म्हणून अवलंबून असा. मऊ थय खो आणि कठीण थय देव. षटके पुढचा चेंडू यावेळी मात्र खराब चेंडू. मोठो प्रहार करण्यासाठी प्रयत्न तर झालो असा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शेवटच्या क्षणी मात्र वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. रोहितच्या नावाचा लागलेला कलाम. रोहितची वर्णी लागली डकआउटच्या दिशेने राऊंडच्या दिशेने. 6व्या गटाचा झाला पतन. रोहित बॅक टू द पवेलियन. फलकार 6 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी नाजूक आणि केविलवाणी स्थिती मैदानामध्ये. धावसंख्या रुतान रवली असा. रस्त्याच्या डेगेक वाळूचो डंपर जसो रुतान रवता तशी धावसंख्या रवली असा रुतान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गितेश. मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो सुदेश प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात थोडस फंबल झालो मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलो गेलो. सुदेशा नावाचा लागलेला कलाम 7व्या कलाम लागला. 7वो खेळाडू तंबूच्या आश्रयात. सांघिक धावसंख्या 10 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात.
गीतेशच्या पहिल्या चेंडूवर लागलेला सुदेश नावाचा कलाम आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अनिकेत. 7 धावा असत, 10 धावाचा धाव फलकार 7 गड्यांच्या मोबदल्यात. गीतेशच्या षटकात पुढचा चेंडू परत एकदा मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न. खेळाडू चेंडूच्या खाली, अजून एक लागलेला कलाम, अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्या डकआउटच्या दिशेने. आणि गीतेश मात्र या सामन्यामध्ये 5 विकेट घेऊचो पराक्रम या मैदानामध्ये करता. 50 धावा तर आपण बघितले, मात्र 5 विकेट घेण्याचो पराक्रम गीतेशने या मैदानामध्ये केलेलो असा. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 10 धावा आणि 10 धावसंख्येर 8 खेळाडू तंबूच्या आसऱ्याक परतताना दिसते. गीतेश, विनंती असतली चेंडू जरा उंचावून दाखव. खूप महत्वाची गोष्ट असा, कारण गीतेशच्या षटकातील पुढचा चेंडू ऑन हॅट्रिक. आदम, यावेळी चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि या सामन्यामध्ये गीतेश 6वी विकेट आणि हॅट्रिक आपली साजरी करताना दिसता. या डीजे प्रथमेश 11 वर्सेस भूमिका बॉईज मोरजिम. दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. शेवटची जोडी मैदानात. विष्णू हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी प्रयत्न झालो. निर्धाव चेंडूची झाली असं सांगता 9-10 अशी धावसंख्या. मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि पूर्णच्या पूर्ण संघ 10 धावसंख्येर ऑल आउट होताना दिसता. मात्र दुसऱ्या बाजून एकदा टाळ्यांचा गजर करूया गीतेश साठी. 7 विकेट ज्यांनी आपल्या नावावर केल्या या सामन्यामध्ये. 1 रन फक्त खर्च केल्यान आणि 7 विकेट आपल्या नावावर केल्यान गोलंदाज गीतेशचा कौतुक. आणि दुसऱ्या बाजून मात्र केवी स्ट्रायकर संघ 10 धावसंख्येर पूर्णच्या पूर्ण संघ ऑल आउट. 10-10 काही सामनो असा निश्चितपणानं फक्त 10 धावसंख्येची असा आवश्यकता सामनो जिंकण्यासाठी. कौतुक करूचा लागतला केंडीर बॉयज संघाचा गीतेशचा. सुरेख गोलंदाजी आपल्या फिरकीच्या जोरावर निश्चितपणे समोरच्या संघाक अक्षरशः लोटांगण घालूक लावल्यान आवश्यकता असतली 48 चेंडू मध्ये 11 धावांची.
11 धावांची असं आवश्यकता. सलामीची जोडी असं मैदानामध्ये सूरज गावडे आणि त्याच्या साथी राहुल. स्ट्रायकिंग एंडला सूरज उर्फ भाऊ. 11 धावांची आवश्यकता. पहिलोच चेंडू यावेळी मात्र वाईड स्वरूपात. एक केरी धाव, एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारता श्री गणेशा झालो. अकाउंट झाला ओपन धावसंख्येचा. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र बाऊच्या बॅट मधनं मोठो फटको. पंचांचे दोन हात झाले समांतर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. अजून एक मोठो फटको आणि या मोठ्या फटक्यात मात्र निश्चितपणे सामनो झालो समाप्त. निखिल शेडगावकर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक धाव खर्च करून 7 महत्वपूर्ण हादरे समोरच्या संघाला ज्याने दिले तो गीतेश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब. गीतेश आपण या ठिकाणी आपला सन्मान करायचा आहे. एक धाव खर्च करतोय, 7 महत्वपूर्ण हादरे समोरच्या संघाला दिलेत. गीतेशचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किंडीर बॉयचा संघाचा गीतेश.